हॅलो फ्रेंड्स, मी मानसी काकडे छाया सुपर किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर खरं तर आता आपले नॉनव्हेज खाण्याचे दिवस खूप कमी राहिलेत, कारण आता आपले गणपती बाप्पा येणार आहेत. तर म्हटलं चला आता गणपती बाप्पा येण्याच्या आधी आपण मस्तपैकी नॉनव्हेजवरती ताव मारूया. तर आज आपल्याला दीदी एक रेसिपी दाखवणार आहे चिकनची. तर त्याचं नाव एक्झॅक्ट काय आहे ते मला सुद्धा माहिती नाहीये. तर चला नेमकं आज ती काय बनवते तर ते आपण पाहूयात. तर चला आता आपण किचन मध्ये जाऊयात. तर इथे मम्मी आता हे चिकन ब्रेस्ट बनवण्यासाठी इथे चिकनला कटिंग करते. खरं तर ही दीदीची रेसिपी आहे, आम्हाला माहिती नाहीये. दीदी फक्त इन्स्ट्रक्शन्स देते आणि मम्मी तसं त्याप्रमाणे करतेय. कारण ये सब नको करतो वरच्यावरून एक हात का कमाल है. हो, तिच्या हाताने करता येत नाही. त्याचप्रमाणे आता मम्मी दुसरं पीस घेतलेलं आहे आणि आता ते सुद्धा ती तसंच कटिंग करून घेते. मागून दीदी इथे इन्स्ट्रक्शन्स देते तिला, कारण मम्मीला काहीच आयडिया नाहीये नक्की तिला कसं कटिंग करून हवंय ते हे अशा पद्धतीने आपलं कटिंग करून झालेलं आहे. आणि आता तिसरा पीस सुद्धा मम्मी तसाच कट करते. तर चिकन ब्रेस्ट बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आता आपण टाकणार आहोत लिंबूचा रस. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत काळी मिरी पावडर आणि जिरे पावडर. त्यानंतर आपण टाकतोय काश्मीरी लाल मिरची पावडर आणि हळद पावडर. आणि त्यानंतर आपण ऍड करतोय स्वादानुसार मीठ. तर आपण याच्यामध्ये ऍड करतोय हा चिकन 65 मसाला. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत आलं लसूण पेस्ट. आता आपण यामध्ये वेगवेगळे सॉसेस टाकणार आहोत. तर सगळ्यात पहिले आम्ही टाकतोय डार्क सोया सॉस. हे सगळं आम्ही खरं तर आता अंदाजे टाकतोय, याला काही मोजमापाने आम्ही टाकत नाहीये. त्याच्यानंतर आम्ही टाकतोय ग्रीन चिली. आणि त्यानंतर आम्ही यामध्ये ऍड करतोय दही. दही जास्त पण आम्ही नाही टाकत आहोत, थोडेसच टाकतोय, म्हणजे अंदाजे दीदी आता टाकते 2 स्पून. आणि आता हे आपल्याला सर्व एकदम मिक्स करून घ्यायचंय. आणि आता हे मिक्स करून आपण किती वेळ ठेवणार आहोत? 2 तास. 2 तास. कारण हे सगळे मसाले जे आहेत ते या चिकन मध्ये मुरावे, कारण मम्मीने तिथे आपल्याला काय करून दिलं होतं? कट करून दिले होते. तर त्याच्यामध्ये सगळा मसाला आतमध्ये जावा म्हणून आपण 2 तासासाठी आता हे ठेवणार आहोत. तर चला आता आपण 2 तासानंतर भेटूया. तर सगळ्यात पहिले आपण पॅन मध्ये तेल टाकलं होतं गरम करायला आणि आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं बटर टाकलेलं आहे. तर तवा आता आपला चांगला तापलेला आहे. आता आपण पुढची रेसिपी स्टार्ट करूया. तर आता सगळ्यात पहिले दीदी त्याच्यातलं एक पीस उचलते, तो ती टाकणार आहे या अंड्याच्या घोळामध्ये. ते आपल्याला सगळीकडे प्रॉपर लावून घ्यायचंय. आणि त्यानंतर आता आपण हे टाकणार आहोत कॉर्नफ्लॉवर मध्ये. कॉर्नफ्लॉवर हे सगळीकडून लागलं पाहिजे, म्हणजे थोडंसं हे क्रिस्पी पण होईल. तर आता आपण हा एक पीस या पॅन मध्ये टाकत आहोत आणि आता हे आपण दोन्ही बाजूनी फ्राय करून घेणार आहोत. तर आता हे शिजायला थोडासा वेळ लागेल, तर चला आता आपण दोन्ही बाजूनी फ्राय करून घेऊया. हे बघा आपलं एका साईडून हे रोस्ट झालेलं आहे आणि आता पलटी केलंय, छान क्रिस्पी झालंय. क्रिस्पी झालंय. तर आता इथे मम्मी मस्त प्लेटिंग करते आणि दुसरीकडे आपला दुसरा पीस रेडी होतोय. मस्त आपला पीस आता इथे रेडी झालेला आहे. आता त्यावर थोडीशी टाकायची कोथिंबीर. हे आमचं तयार झालं. अजून गरम बघ किती. हा, अजून किती तर आता आमचं म्हणजे परीचं फेवरेट चिकन ब्रेस्ट रेडी झालेलं आहे. झालेलं आहे. आपण हे खाऊ शकतो. ओके. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला, बरोबर ना? आता आमची परी खाणार आहे, खाऊन दाखव. हे थोडंसं गरम आहे, मी नंतर खाते. थोडंसं थंड करून देते. ओके. तर आमच्या परीला आता हे खूप गरम गरम लागतंय, त्याच्यामुळे ती बोललीये आम्ही आता थोड्या वेळाने खातो. पण तोपर्यंत तुम्ही काय करा,
बाय.